आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने गुरुवारी राज्यभर आंदोलन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये निदर्शनं करण्यात येणार। सरकारने गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केल्याचाही आरोप। इराण इस्रायल युद्धावर मोदींनी देशाला संबोधित करावं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर युद्धाचे काय पडसाद हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार या संदर्भात मोदींनी सांगावं, आदित्य ठाकरेंची मागणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी। शिवसेनेचं प्रकरण या कार्यतालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये मतदान। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत बोलतील। अजित पवारांचं नाव संस्थेला देण्यापूर्वी परवानगी लागणार। पवार कुटुंबियांकडून धर्मादाय आयुक्तांना पत्र। तर नावाचा गैरवापर टाळण्यासाठी कुटुंबाचा हा निर्णय। मुंबईमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून 13 मार्चला शिवराय संचलनालयाचं आयोजन। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार। समाज माध्यमातील बदनामी संदर्भात महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन। कायद्यामध्ये सुधारणासाठी उपाययोजना केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। वीर सावरकरांच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा। नाशिक न्यायालयाकडून संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निपटारा। या प्रकरणाची कार्यवाही समाप्त। राहुल गांधींच्या वकिलांची माहिती। एडीएमसी स्थायी समिती सभापती पदावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने। स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेतेपद भाजपलाच मिळावं, भाजप कोर कमिटीचा निर्णय। तर महापौर पद शिवसेनेला असल्यानं सभापती सुद्धा शिवसेनेचाच व्हावा, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आग्रही।